नमस्कार मित्रांनो, पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण ह्या आठवड्यामध्ये एक चांगल्या स्टॉक बद्दल अनालिसिस करणार आहोत आणि तो स्टॉक मल्टीबॅगर स्टॉक आहे मित्रांनो. आणि त्याच्याबरोबर निफ्टीचं सुद्धा आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय आहे हे सुद्धा अनालिसिस करू. तर अनालिसिस करायच्या आधी पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. तसंच चॅनलचं लिंक शेअर पण करा. तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून ठेवा. जे काही व्हिडिओ असेल तुम्हाला पटकन नोटिफिकेशन मिळेल मित्रांनो. तर चला त्या स्टॉक बद्दल आता आपण अनालिसिस करू. तर चला मित्रांनो, आता निफ्टी बद्दल अनालिसिस करू आणि मग त्यानंतर आपण त्या स्टॉक बद्दल म्हणजे ह्या आठवड्यामध्ये जो स्टॉक येणार आहे त्या स्टॉक बद्दल एकदा आपण अनालिसिस करू त्यानंतर. तर बघा, जर आपण ह्या हिशोबानं जर बघितलं, इथं लाईफ टाईम हाय होतं आणि ह्या लाईफ टाईम हायला इथं आपल्याला ऑलमोस्ट ही ट्रेंड लाईन आपल्याला एक बनलेली आहे. आणि ती ट्रेंड लाईन कशी बनली तुम्हाला चार्ट थोडंसं मोठा करून दाखवतो बघा. तर ऑलमोस्ट इथं ही जे कॅन्डल आहे ना मित्रांनो, हे बघा, इथं काय केलं, ऑलमोस्ट ही कॅन्डल ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न केला, खरं इथं ब्रेकआउट मिळाला नाही. आणि इथून दुसऱ्यांदा परत 2-4 दिवसानंतर ना इथं सुद्धा मार्केट एक ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न केला, खरं इथं ब्रेकआउट पण मिळाला नाही. आणि तिथनं पुढं कम्प्लीट जे हा लो होता, म्हणजे हे कन्सोलिडेशन लोन जो होता लो, ह्या लोच्या खाली ब्रेकआउट दिला आणि मार्केट तिथून खाली आला. आणि आता आपल्याला ऑलमोस्ट सपोर्ट किती आहे आपण एकदा आता बघून घेऊ. सपोर्ट जे आहे ना, एकदम जबरदस्त सपोर्ट घेऊन मार्केट इथून वरती चाललंय मित्रांनो. तर बघा, इथं एक इम्पॉर्टंट आपल्याला सपोर्ट दिसते आणि ते सपोर्ट किती दिसते, 25,450चा एक सुपर स्ट्रॉंग सपोर्ट दिसते. मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा आपण अनालिसिस केलेलो आहे मित्रांनो. तर बघा, 25,450चा एक सुपर आपल्याला इथं क्लोजिंग भेटलेलं आहे त्याच्यावरती. म्हणजे तुम्ही दिवसाला इंट्राडेला जर बघितलं तर ऍक्च्युली लो होतं, खरं त्यानंतर मार्केट एक गॅप अप डाऊन ओपन झाल्यानंतर मार्केटमध्ये एक चांगलं रिकव्हरी आलेली आहे. आणि तसंच जर बघितलं तर तुम्ही एफ आय वाल्यांचं सुद्धा बाईंग आकडा एकदम बेस्ट आलेला आहे. तर त्याचं सुद्धा आपल्याला बुस्टिंग भेटेल मित्रांनो. तर ह्या आठवड्यामध्ये आपल्याला तर काय करायचं आहे, इम्पॉर्टंट आपल्याला तर हा सपोर्ट झालेलाच आहे. आणि ऍक्च्युली जे आता आपल्याला मोस्टली काय झाले तुम्हाला सांगतो बघा. एक ट्रेंड लाईन घेतो आणि ह्या ट्रेंड लाईनला इथून जर समजा ड्रॉ केलं आणि जिथं इथं क्लोजिंग आहे तिथं जर समजा त्या पॉईंटवरती जर सोडलं, तर आपल्याला बघा किती भारी इथं एक लो लागलेलं होतं. म्हणजे मार्केट कम्प्लीट डाऊन आल्यानंतर ना इथं एक स्टॉप होऊन मार्केट क्लोजिंग देऊन इथून वरती गेलं. म्हणजे इथं ऑलमोस्ट इथं जे हाय होतं, या हायपासून कम्प्लीट जे आला इथं आपल्याला हे लो बनला. ह्या लो नंतर ना मार्केट अपसाईडला गेलं आणि अपसाईडला जाऊन काय केलं मित्रांनो, परत पुन्हा एकदा इथं खाली आलं. खाली आल्यानंतर हा जो लो आहे, ह्या लोच्या वरतीच आपल्याला इथं क्लोजिंग भेटलंय, तर आपण ह्याला म्हणतोय हायर लो. आणि तसंच हे जे हाय आहे, ह्या हायच्या वरती आपल्याला कम्प्लीट इथं ब्रेकआउट मिळाला. म्हणजे याला काय म्हणतोय आपण, हाय. ह्या हायला ब्रेकआउट मिळाल्यामुळं ह्याला म्हणतोय आपण हाय. आणि तसंच या हाय नंतर ना परत पुन्हा एकदा खाली आलं. खरं इथं जे हायर लो होतं ह्याच्या वरतीच इथं आपल्याला क्लोजिंग भेटलं, तर ह्याला पण म्हणतोय आपण आता हायर लो. ओके, त्या हायर लो नंतर ना परत पुन्हा मार्केट इथून जंप झालं आणि हे जे हाय बनलेलं होतं ह्या हायच्या वरती आपल्याला क्लोजिंग भेटलं. म्हणजे ह्याला म्हणतोय आपण परत हायर हाय. ओके, आणि तिथून परत मार्केट काय झालं मित्रांनो, आता खाली आलंय. खरं ऑलमोस्ट इथं जे हे रेजिस्टन्स आहे, ह्या रेजिस्टन्सच्या वरती क्लोजिंग भेटलंय. खरं ह्या रेजिस्टन्सला जरी ब्रेक जर केलं तर ही जे ट्रेंड लाईन आपण ड्रॉ केलेला आहे ह्याच्या बरोबर इथं येऊ शकते. आणि जर समजा ही लाईन आपण असंच एक्सटेंड जर केला तर आपल्याला 25,000चा एक सायकोलॉजी लेवल आहे तिथं सपोर्ट घेऊ शकते. बाय चान्स हा सपोर्ट जरी तोडला तर ही जे ट्रेंड लाईन आपण ड्रॉ केलेलं आहे खालचं डाऊन साईडला, ह्या ट्रेंड लाईनला इथं पुन्हा एकदा टच करून मार्केट परत असं वरती परत जाऊ शकतोय असं वाटतंय मित्रांनो. तर हे झालं सगळं आपल्याला टेक्निकल अनालिसिस. तर ह्या आठवड्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, तर एक स्टॉक आहे त्या स्टॉकमध्ये आपल्याला म्हणजे तो स्टॉक मल्टीबॅगर आहे, तुम्हाला पण माहित असेल त्या स्टॉक बद्दल. तर आपण काय करू, त्या स्टॉक आता अनालिसिस करू. तर त्या स्टॉकचं नाव आहे BSC लिमिटेड. तर बघा मित्रांनो, BSC लिमिटेड हा स्टॉक मल्टीबॅगर स्टॉक आहे. खरं तुम्ही एक विषय लक्षात घ्या मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही मी सांगतोय
हे फक्त टेक्निकल अनालिसिस प्रमाणे सांगतोय आणि माझा अनुभव फक्त तुम्हाला मी शेअर करतोय. असं तुम्ही ह्याला धरून चालू नका की मी तुम्हाला काहीतरी टिप्स देतो, गाईड करतोय, असा नाही. माझा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय. म्हणजे ते कशासाठी, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारी बरीच लोक ब्लाइंडली इन्व्हेस्टमेंट करतात. ह्या पद्धतीनं तुम्ही अनालिसिस करून जर स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तर तुम्हाला बेनिफिट होऊ शकतोय. म्हणून मी अनालिसिस करण्यासाठी उद्देश एकच आहे मित्रांनो, की नाहीतर तुम्हाला सांगायची काही गरज नाही. माझं मी ट्रेडिंग करतोय, इन्व्हेस्टमेंट करतोय, मी पण प्रॉफिट करत राहतोय. असं नाही की तुम्हाला फक्त मी सांगितल्यावर तुम्हाला थोडंफार काहीतरी नॉलेज भेटेल म्हणून माझं नॉलेज तुम्हाला मी शेअर करतो. तर हे विषय तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो. तर बघा इथं ऑलमोस्ट ह्या स्टॉकमध्ये काय घडलं हे तुम्हाला आता मी दाखवतो. बघा, जर आपण एक ऑलमोस्ट मार्केटला जर समजा विचार केला तर इथं एक टॉप लागलेला होता हा BSE लिमिटेडमध्ये. टॉप लागल्यानंतर हा स्टॉक काय केला बघा, असं खाली जसं आपण जिना उतरतोय तसं त्या टाईपमध्ये झिगझॅग बनवत असं खाली आला. खाली आल्यानंतरनं काय केलं बघा मित्रांनो, ऑलमोस्ट जर मागच्या याच्यामध्ये जर बघितलं आपण, बघा इथं जे हा जो रेजिस्टन्स होता ह्याला आता सपोर्ट झालाय ते. तर ह्या सपोर्टवरती जर समजा आपण इथं ब्रेक म्हणजे असं ट्रेंड लाईन ड्रॉ केलं तर ऑलमोस्ट बघा इथंच एकदम बरोबर ह्या रेंजला जर समजा आपल्याला सपोर्ट घेऊन इथून वरती चाललंय. तर त्यानंतर काय झालंय, हा एक सपोर्ट झाला. आणि आणखीन एक विषय दाखवतो तुम्हाला, थांबा. हे जे ट्रेंड लाईन आहे, समजा ह्या ट्रेंड लाईनला मी इथं ड्रॉ केलो, सॉरी, ओके एकच मिनटं. हां, समजा ह्या ट्रेंडला असं ह्या पद्धतीनं मी ड्रॉ केलं तर बघा कंप्लीट असं हे डाऊन ट्रेंड चाललेला होता. दुसरी एक ट्रेंड लाईन ड्रॉ करतोय, इथून इथंपर्यंत जर समजा आपण ड्रॉ केलं तर ह्याला काय म्हणतोय मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या. बघा आपण ह्याला म्हणतोय फॉलिंग ब्रिज. जसं ज्या पद्धतीनं असं खाली आलेलं आहे इथून असं या पद्धतीनं ह्याला म्हणतोय कम्प्लिटली असं फॉलिंग ब्रिज म्हणतोय. आणि ह्या फॉलिंग ब्रिजनं काय केलं, इथं आपल्याला ब्रेकआउट मिळालं बरोबर ह्या पॉइंटलाच. एकदम ह्या पॉइंटला आपल्याला ब्रेकआउट भेटलं. आणि इथून ब्रेकआउट झाल्यानंतर ना हा स्टॉक बघा जवळपास एक 2-3 आठवडे एक साईडवेज गेला. आणि जेव्हा जेव्हा हा स्टॉक इथून खाली फॉलिंग झाला त्यावेळी तुम्ही व्हॉल्यूम जर बघा ह्या बरोबर ह्या पॉईंट पासून तुम्ही बघितलं तर कम्प्लीट व्हॉल्यूम बघा मित्रांनो किती ड्राय झालेली आहे. ड्राय म्हणजे काय, व्हॉल्यूम नथिंग सारखाच आहे. जेव्हा जेव्हा हा स्टॉक असं अपसाईडला गेलाय तर व्हॉल्यूम किती वाढलंय बघा. तर जबरदस्त व्हॉल्यूम वाढलेला आहे. तर ऑलमोस्ट आता इथं जे कॅन्डल आहे आपल्याला, ह्या कॅन्डलला आपण एक जपान भाषेमध्ये जर म्हटलं तर आपण ह्याला कटाना कॅन्डल म्हणतोय. कटाना म्हणजे काय, जपानमध्ये तलवार. मला काय जपान भाषा येत नाही मित्रांनो, फक्त मला हे टेक्निकल कॅन्डल म्हणजे काय आहे हे फक्त माहिती आहे. तर जी एकदम मस्त मोठी कॅन्डल बनलेली असते त्याला कटाना कॅन्डल म्हणतात. आणि त्या कटाना कॅन्डलनं काय केलंय, ही जे कन्सोलिडेशन झोन होता ह्याच्यावरती ब्रेकआउट देऊन आपल्याला एक बुलिश ट्रेंड दिलेला आहे. तर ह्या स्टॉकमध्ये आपण काय रेंजपासून खरेदी करू शकतोय जर बघितलं तर 2678च्या रेंजला आपल्याला क्लोजिंग भेटलेले आहे. तर इथून ह्या पॉईंटला सुद्धा आपण खरेदी करू शकतोय. खरं याच्यामध्ये जरी खाली आलं, हे फक्त शॉर्ट टर्मसाठी ट्रेडिंग आहे मित्रांनो, तुम्हाला मी लॉंग टर्मसाठी सांगत नाही. हा शॉर्ट टर्मचा आहे. ह्या BSE लिमिटेडमध्ये आपल्याला क्वांटिटी जेवढी ॲड करत जाईल ह्याच्यामध्ये ट्रेडिंग करायच्या ऐवजी इन्व्हेस्टमेंट केला तर चांगलं बूस्ट म्हणजे आपला पोर्टफोलिओ एक जबरदस्त 3, 2, 3, 5, 6x वाढेल. म्हणजे हा मल्टीबॅगर स्टॉक आहे. समजा 2778 पासून जर समजा खाली आलं तर 2500च्या आसपास सुद्धा आपण ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतोय. आणि स्टॉप लॉस काय लावणार मित्रांनो, म्हणजे जर हे बघा इथं जे कन्सोलिडेशन झोन जो होता याच्या खाली जर समजा ब्रेकडाऊन जर झाला तर क्लोजिंग दिला तर आपण एक्झिट होऊ शकतोय. ते मोस्ट किती 2364च्या आसपास आहे. आणि ह्याच्या खाली जर ब्रेकडाऊन जर भेटला तर आपण एक्झिट होऊ शकतोय. खरं हा स्टॉक एकदम खूप मल्टीबॅगर आहे, तुम्हाला लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायला चांगला आहे. तर टार्गेट किती बनेल आपल्याला, जो इथं लाईफ टाईम हाय जो आहे हा जो पहिला टार्गेट राहील तो किती 3000चा.
टार्गेट जास्तच आहे मित्रांनो. फक्त शॉर्ट टर्म साठी मी तुम्हाला का सांगतोय की इथं एक रेजिस्टन्स होऊ शकतोय. ह्याला ब्रेकआउट जर दिला तर 3,000 नाही, 6,000 नाही, 5,000 10,000 असं होऊ शकतोय हा स्टॉक. तर ह्या आठवड्यातलं स्टॉक बद्दल अनालिसिस करून झालेले आहे मित्रांनो. तसंच पुढच्या आठवड्यामध्ये भेटू आपण. तोपर्यंत धन्यवाद.